तर छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहे। या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये कार्यकर्त्यांमध्ये सध्या उत्साह पाहायला मिळतोय। नाशिकात छगन भुजबळांच्या संदर्भात त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी देखील करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। तर या बॅनरवरती अजित पवारांचा देखील उल्लेख आणि फोटो असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे छगन भुजबळांच्या कार्यकर्त्यांमध्ये आज मोठा उत्साह आहे। कॅबिनेट मंत्रीपद मिळत असल्यानं होर्डिंग्स लावण्यात आले। तर या होर्डिंग्सवरती या बॅनरवरती अजित पवारांचाही फोटो झळकत असल्याचं पाहायला मिळतंय। तर गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळांचे कार्यकर्ते हे नाराज होते। याच पार्श्वभूमीवर छगन भुजबळ आणि अजित पवार हे एकमेकांमध्ये त्यांच्यात संवाद होत नसल्याच्या चर्चा देखील रंगत होत्या। मात्र आज अखेर आता छगन भुजबळ हे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। तर याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण कोटूर यांच्याकडून। किरण, आज छगन भुजबळांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी देखील पाहायला मिळते, काय अधिक अपडेट? अनेक घडामोडीनंतर आज अखेर राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते छगन भुजबळ हे मंत्री पदाची शपथ घेणार आहेत। मी नाशिकच्या त्यांच्या भुजबळ फार्म बाहेर आहे अशा पद्धतीचे होर्डिंग जे आहेत ते आता इथे लागल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। कॅबिनेट मंत्री भुजबळ साहेब यांचं निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन अशा आशयाचे हे सगळे बॅनर आहेत। खरं तर मंत्रिमंडळामध्ये स्थान न दिल्याने गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या एकूणच घडामोडी हे घडलेले होते। कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी आपल्याच पक्षाच्या नेत्यांवरती नाराजी व्यक्त केली होती। अनेक या सगळ्या घडामोडीनंतर आज अखेर भुजबळ हे कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेणार आहेत आणि त्या सगळ्या अनुषंगाने आज अशा पद्धतीचे होर्डिंग जे आहेत ते नाशिकच्या त्यांच्या भुजबळ फार्म च्या बाहेर हे लागल्याचं आपल्याला बघायला मिळते। आणि विशेष म्हणजे इतके दिवस जे वेगवेगळे होर्डिंग्स नाशिकमध्ये लागले होते, बॅनर्स लागले होते, त्यावरती अजितदादांचा फोटो मात्र लावण्यात येत नव्हता। आज मात्र हे फोटो जे आहे ते लावण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। आज म्हणजे या सगळ्याच कार्यक्रमानंतर नाशिकमध्ये एक जल्लोषाचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे। कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या प्रमाणात या सगळ्या मंत्रिपदाच्या शपथविधीनंतर हे नाशिकमध्ये जल्लोष करणार आहेत, एक अशा पद्धतीचं माहिती मिळते। त्यामुळे या सगळ्या घडामोडीनंतर जे मागच्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्या सगळ्या घडामोडीनंतर भुजबळ आज अखेर कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत आणि त्या सगळ्या अनुषंगाने नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण असल्याचं बघायला मिळतंय। निश्चित या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद किरण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।